कुलदेवतेची सेवा का अडकते? माहिती नसलेल्या या 5 चुका टाळा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. प्रस्तावना आणि कुलदेवतेचे महत्त्व. कुलदेवता म्हणजे आपल्या वंशाचा आधारस्तंभ. अनेकदा आपण खूप सेवा करतो, उपवास करतो, तरीही आयुष्यातील अडचणी संपत नाहीत. आमची सेवा का अडकत आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. कुलदेवतेची कृपा नसेल तर इतर कोणत्याही देवाच्या उपासनेला पूर्णत्व येत नाही. आपल्या प्रगतीचे पहिले द्वार म्हणजे कुलदेवता. पण नकळत होणाऱ्या काही चुकांमुळे ही शक्ती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. या भागात आपण हे समजून घेणार आहोत की सेवेतील अडथळा नेमका येतो कुठून. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 गंभीर चुका ज्या तुमची प्रगती थांबवत आहेत. भाग 2. पहिली चूक, कुलधर्माचे विस्मरण. अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेले कुलधर्म जसे की कुलाचार किंवा कुळातील विधी बंद पडतात. ही सर्वात मोठी चूक आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या रीतीने कुलदेवतेची पूजा केली तीच पद्धत खंडित झाली की सेवेचा प्रवाह थांबतो. वर्षातून एकदा तरी देवतेच्या स्थानी जाऊन दर्शन घेणे आणि तिथे कुळाचार करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही तुमच्या घराण्याचे मूळ नियम विसरला असाल तर तुमच्या घरातील संरक्षण कवच कमकुवत होते. ही चूक सुधारण्यासाठी आधी आपल्या घराण्याचे विधी जाणून घेणे आणि ते पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. भाग 3. दुसरी चूक, गुरु आणि मार्गदर्शकाचा अभाव. अध्यात्म किंवा कोणतीही सेवा ही गुरुशिवाय अपूर्ण असते. दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय किंवा मनमानी पद्धतीने केलेली सेवा. श्रद्धेला शास्त्राची जोड नसेल तर कष्ट करूनही फळ मिळत नाही. दत्तगुरू स्वामी समर्थ महाराज किंवा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांच्या चरित्रातही गुरुचे महत्त्व सांगितले आहे. योग्य गुरु किंवा सिद्ध पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा तुम्ही कुलदेवतेचे मंत्र किंवा जप करता तेव्हा त्या सेवेची शक्ती अनेक पटीने वाढते. मार्गदर्शनाशिवाय केलेल्या क्रियेत चुका होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुमची सेवा मार्गी लागत नाही. भाग 4. तिसरी चूक, अपवित्रता आणि अस्वच्छता. कुलदेवतेची सेवा करताना घरातील वातावरण आणि मनाची शुद्धता खूप महत्त्वाची असते. तिसरी चूक म्हणजे स्वच्छतेचे नियम न पाळणे, देवघरात धूळ असणे, शिळी फुले राहणे किंवा सेवा करताना मनात नकारात्मक विचार असणे. यामुळे सेवेत दोष निर्माण होतात. सेवा ही केवळ शारीरिक क्रिया नसून ती मानसिक जोडणी आहे. जर तुम्ही कटकटीच्या वातावरणात किंवा अशुद्ध शरीराने सेवा करत असाल तर ती सात्विक ठरत नाही. कुलदेवता ही सात्विक ऊर्जेचे प्रतीक आहे. तिथे अपवित्रतेला स्थान नाही. ही चूक टाळण्यासाठी शुचिर्भूत राहून प्रसन्न चित्ताने केलेली सेवाच फलद्रूप ठरते. भाग 5. चौथी चूक, संकल्प आणि सातत्याचा अभाव. कोणतीही उपासना सुरू करताना संकल्प महत्त्वाचा असतो. चौथी चूक म्हणजे एखादी सेवा अर्धवट सोडणे किंवा त्यात सातत्य न ठेवणे. आज एक जप केला आणि उद्या सोडून दिला, अशाने दैवी शक्तीशी तुमची जोडणी होत नाही. नरसिंह सरस्वती महाराज किंवा नवनाथ महाराज यांच्या कथांमध्येही संयम आणि सातत्याचा आग्रह धरला आहे. जर तुमची सेवा चंचल असेल तर फळ मिळण्यात विलंब होतो. काहीतरी चमत्कार होईल या आशेने घाई करण्यापेक्षा श्रद्धेने रोज ठराविक वेळ केलेली थोडीशी सेवासुद्धा अधिक प्रभावशाली ठरते. भाग 6. पाचवी चूक, अहंकार आणि प्रदर्शन. पाचवी आणि सर्वात सूक्ष्म चूक म्हणजे अहंकार. जेव्हा आपल्याला वाटते की मी इतकी सेवा करतोय तरी देव मला का पावत नाही, तिथेच तुमची सेवा अडकते. भक्तीत कर्तेपणाचा अहंकार आला किती निष्फळ ठरते. तसेच आपल्या सेवेचे प्रदर्शन करणे किंवा लोकांना सांगत फिरणे यामुळे सेवेची ऊर्जा नष्ट होते. सेवा ही गुपित आणि नम्रपणे केलेली असावी. नवनाथ बाबांच्या तपश्चर्येतून आपल्याला हेच शिकायला मिळते.
की जगाचा विसर पडला तरी चालेल, पण मनात केवळ ईश्वराप्रती शरणागती हवी. नम्रतेशिवाय केलेली भक्ती कुलदेवतेपर्यंत पोहोचत नाही. भाग 7. कुलदेवतेच्या कोपाची लक्षणे. जेव्हा सेवा अडकते तेव्हा आयुष्यात काहीतरी विशिष्ट लक्षणे दिसू लागतात. घरात सतत कटकटी होणे, मंगळ कार्यात अडथळे येणे किंवा मुले ऐकत नसणे ही कुलदेवतेच्या नाराजीची चिन्हे असू शकतात. याचा अर्थ असा नाही की देव रागावला आहे, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या घराचे संरक्षण कवच तुटले आहे. ही चिन्हे ओळखणे हीच पहिली पायरी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की सर्व प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये, तर समजून जा की मूळ दोष कुलदेवतेच्या सेवेत आहे. यावर उपाय म्हणजे पुन्हा श्रद्धेने शरण जाणे. भाग 8. उपाय, क्षमायाचना आणि नूतनीकरण. चूक झाली असेल तर घाबरून न जाता त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. दररोज सेवेच्या शेवटी कुलदेवतेची क्षमा मागा. जाणते अजाणतेपणी झालेल्या चुका माफ करा, ही भावना महत्त्वाची असते. तसेच वर्षातून एकदा कुलदेवतेचा अभिषेक आणि अभिषेक किंवा नैवेद्य दाखवणे ही परंपरा पुन्हा सुरू करा. घरातील देवतेचा टाक किंवा मूर्ती योग्य स्थितीत आहेत का हे तपासा. नरसिंह सरस्वती महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अंतःकरणापासून केलेली छोटीशी क्षमायाचना सुद्धा मोठ्या दोषांचे निवारण करू शकते. एकदा श्रद्धेने हाक मारली की अडकलेली सेवा प्रवाहित होते. भाग 9. नवनाथ बाबा आणि दत्त परंपरेचा आशीर्वाद. दत्त संप्रदाय आणि नवनाथ महाराज यांची उपासना कुलदेवतेच्या सेवेला पूर्णत्व देते. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेबद्दल माहिती नसेल किंवा सेवा कशी करावी हे कळत नसेल, तर दत्त महाराजांचे स्मरण करा, कारण सर्व देवतांचे मूळ दत्तात्रेय महाराजांमध्ये आहे. नवनाथ बाबांच्या मंत्राचा किंवा स्तोत्रांचा आधार घेतल्यास कुलदेवतेचा मार्ग मोकळा होतो. ही परंपरा आपल्याला शिस्त आणि भक्ती शिकवते. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने तुमची अडकलेली कामे मार्गी लागतात. भक्तीत फक्त भाव ठेवा, मग बघा तुमची सेवा कशी वेगाने फलद्रूप होते. भाग 10. समारोप आणि यशाचा मंत्र. शेवटी एकच लक्षात ठेवा, कुलदेवता ही आईसारखी असते. ती आपल्या मुलावर कधीही कायमची नाराज होत नाही. फक्त आपल्याकडून होणाऱ्या चुका सुधारणे ही आपली जबाबदारी आहे. या व्हिडिओत सांगितलेल्या 5 चुका टाळून जर तुम्ही पुन्हा सेवा सुरू केली तर तुमच्या आयुष्यातील अडथळे नक्कीच दूर होतील. श्रद्धा आणि संयम हाच यशाचा खरा मंत्र आहे. कुलदेवतेच्या नावाने जयघोष करा आणि पुन्हा नव्या उत्साहाने सेवेला लागा. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा.